विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, हा पक्ष इथे आहे आणि आमच्या गर्जनेपेक्षाही त्यांची गर्जना आम्ही ऐकायला इथे जातो लोकांची। ही गर्जना काय आहे हे काल आपण धाराशिवला ज्या प्रकारे अबालवृद्धाने बच्चू कडूंना अडवून जाब विचारला, चोर आणि डाकूंबरोबर जाऊन तुम्ही गद्दारी केली, ही गर्जना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच घुमते आहे। त्या गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही इथे सगळे महाराष्ट्रात जात आहोत। कोल्हापूरला आलो आणि कोल्हापुरात शिरल्यापासून मला असं वातावरण दिसतंय की या सगळ्या घटनेनंतर आधी होती त्यापेक्षा संघटना मजबूत होऊन विस्तारताना दिसते। काही कार्यक्रम आहेत ते आम्ही करूच, लोकांना भेटू, लोकसभेसंदर्भात चर्चा करू आमच्या लोकांशी। एकत्रित उत्साह प्रचंड आहे त्या भागात। बाळा कदमना अटक ठीक आहे ना, मग असं आहे की जर कायदा पोलीस कोणाच्या मर्जीनं नाचणार असेल तर असे प्रकार व्हायचे। आम्हालाही अटक केली, तिथे सिसोदियानं अटक केली। खरं म्हणजे ज्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे हे शिवसैनिक आहेत, आमचे पदाधिकारी आहेत सगळे, ते काय लपून राहायची गोष्ट नाही। INS विक्रांत, ज्या INS विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली ज्या एका चोरानं म्हणजे किरीट सोमय्यानं लाखो कोट्यवधी रुपये गोळा केले लोकांकडून जाहीरपणे, आणि हे लाखो कोट्यवधी रुपये आम्ही राजभवनात जमा करू विक्रांतच्या नावावर असं त्यांनी सांगितलं। हे पैसे कुठे गेले हे शेवटपर्यंत कोणाला कळलं नाही। हा इतका मोठा फ्रॉड, ही चोरी, त्या चोरीचाही तपास हेच EOW करत होतं, पण सरकार बदलताच या चोरांना क्लीन चिट देण्यात आली। असे गेल्या 6 महिन्यांमध्ये या सरकारनं EOWच्या माध्यमातून 28 चोरांना क्लीन चिट देण्याचा उपक्रम जो राबवला, हे असंच आहे। जे विरोधामध्ये आहेत त्यांना तुरुंगात टाकायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचं। पण लक्षात ठेवा 2024ला याचा हिशोब केला जाईल सगळ्यांचा। विक्रांत घोटाळा हा कधी दडपला जाणार नाही। मी स्वतः या विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली, जनतेचा पैसा कुठे गेला यासाठी मी स्वतः कोर्टामध्ये याचिका दाखल करतो। किरीट सोमय्याने हे कोट्यवधी रुपये कुठे ठेवलेत हे आधी स्पष्ट करावं आणि मग इतरांवर बोलावं। मुंबईतल्या सगळे कोविड सेंटर नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं प्रत्येक आरोग्य सुविधा त्या काळातली उत्तमरित्या चालवली गेली आणि त्या संदर्भात स्वतः इक्बाल सिंग चहल जे आमचे आहेत त्यांनी सांगितलंय। पण तरीही बदनाम करायचं, त्रास द्यायचा, काम करणाऱ्यांना काम करू द्यायचं नाही, आणि त्यासाठी केंद्रात ED CBI आणि महाराष्ट्रात EOW आणि पोलीस वापरायचे। कसबा आणि चिंचवड या निवडणुका जेव्हा आपण हारतो हे जेव्हा भाजपला कळलं, तिथे मुख्यमंत्री आणि डेप्युटी CMने अशा प्रकारे पोलीस यंत्रणांचा गैरवापर केला। हाताशी ही यंत्रणा पकडून जर तुम्ही राज्य करणार असाल तर राज्य सगळे मोडून पडेल, लक्षात घ्या। आणि आम्ही तुमच्या पोलिसी कारवायांना घाबरत नाही। कोविड सेंटरच्या काही झालेलं नाही घोटाळा, पण ते या प्रकरणात अनुभव नसणाऱ्यांना हे सगळं हे दिले आणि 307चा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीने काही करा तुम्ही। मला त्या केसविषयी फार माहीत नाही, पण हे सगळे खोटे प्रकरण आहेत। महाराष्ट्रामध्ये काय या देशामध्ये कोविडमध्ये एकच मृत्यू झाला का? सगळ्यात जास्त मृत्यू योगी आदित्यनाथच्या राज्यात झाली, पर्यंत गंगेतून वाहत गेली। सगळ्यात पहिला 307चा गुन्हा सरकारनं योगी आदित्यनाथवरती टाकायला पाहिजे। गुजरातमध्ये तर स्मशानात रांगा लागल्या होत्या, किरीट सोमय्याने जाऊन तिथे गुन्हा दाखल करावा। हे भंपक खोटारडे लोक आहेत बरं का। हे महाराष्ट्र बुडवण्यासाठी परप्रांतीय इथे आलेले आहेत। यांना मराठी माणसाविषयी कमालीचा द्वेष आहे, यांना महाराष्ट्र लुटून दुसऱ्या राज्यात न्यायचं आहे, आणि म्हणून लढणाऱ्यांच्या संदर्भात हे अशी कृत्य करतायत। पोटनिवडणुकीबाबत बोला। चिंचवडची जागा महाविकास आघाडीकडून जाते असा एक्झिट पोल येतो। कसब्याची जरी येत असली तरी चिंचवडची जाते, तुमच्याकडे चुकीची माहिती आहे। महाविकास आघाडीकडून जाणारा प्रश्नच येत नाही, मुळात ती जागा आमच्याकडे नव्हती बरं का। भाजपकडून जाते आहे बोला कसब्याची जागा, ही बातमी आहे। कसब्याची जागा जी 30-35 वर्ष भाजपकडे आहे
ती भाजपकडून जाते आणि चिंचवडची जागा कोण जिंकेल हे सांगता येत नाही. हा सुद्धा भाजपचा पराभव आहे. हा. संसदीय गटनेते पदावरून तुम्हाला टाकू द्या. हटवण्याचं सुरू आहे. कीर्तिकरांचं पत्र दिलं. आम्हाला ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्याने आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिली, की आम्ही वळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही आहोत. पदं गेली, पदं परत येतील. आमचा पक्ष महत्वाचा आहे. उस्मानाबाद असेल किंवा औरंगाबादच्या नामांतरानंतर आता मुंबई तसंच नागपूर, कोल्हापूरचं नाव देखील बदलावं अशी मागणी इम्तियाज जलील करताना पाहायला मिळत नाही, आहे. ठीक आहे. एकूणच आम्ही काहीच बघत नाही त्याकडे. चला, धन्यवाद. गाडी